नमस्कार. आज दिनांक 11 एप्रिल. भारतात आणि देश विदेशात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी दिनविशेष. 11 एप्रिल 1997 रोजी केंद्रातल्या 10 महिन्याच्या HD देवेगौडा सरकारनं विश्वासदर्शक ठराव गमावला. काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतल्यानं अल्पमतात आलेल्या देवेगौडा सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 292 खासदारांनी मतदान केलं होतं, तर 158 सदस्य त्यांच्या बाजूनी होते. 6 खासदारांनी मतदानात भाग घेतला नव्हता. वास्तविक 1997 मध्ये संयुक्त आघाडीचं सरकार होतं आणि जनता दलाचे देवेगौडा पंतप्रधान होते. देवेगौडा यांना विश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा संयुक्त आघाडीचं सरकार स्थापन झालं. यावेळीही त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. फक्त चेहरा बदलला आणि 21 एप्रिल 1997 जनता दलाचे इंद्रकुमार गुजराल यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांनाही 6 महिन्यात राजीनामा द्यावा लागला. यानंतर लोकसभा विसर्जित करण्यात आली आणि मार्च 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. 11 एप्रिल 1964 रोजी भारतीय कम्युनिस्ट पार्टी अर्थात CPI 2 भागात विभागली गेली. मूळ पक्ष पूर्वीप्रमाणेच CPI राहिला, तर त्याच्यापासून फारकत घेऊन स्थापना झालेल्या दुसऱ्या पक्षाचं नाव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात CPI (M) असं होतं. CPIच्या विभाजनाचं कारण 2 गटांमध्ये विचारधारेबाबत निर्माण झालेले मतभेद होते. कम्युनिस्ट विचारसरणीबाबत सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यात जे मतभेद निर्माण झाले होते, तसेच मतभेद या 2 गटांमध्ये होते. खरं तर 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनी सैनिकांनी CRPFचे 10 जवान मारले. या घटनेनंतर भारत आणि चीनमध्ये बराच काळ तणाव कायम होता. CPI मध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे त्याला त्याच्या देशाचा आणि त्याच्या निष्ठेचा प्रश्न भेडसावत होता, तर दुसरीकडे साम्यवादाची आंतरराष्ट्रीय कल्पना. हा तो काळ होता जेव्हा सोव्हिएत रशियानं भारताशी जवळीक साधली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला चीनच्या युद्धात पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या धोरणाला पाठिंबा देण्यास सांगितलं. सोव्हिएत रशियाच्या सूचनेमुळे CPI मध्ये खळबळ उडाली. काँग्रेसवर नाराज असलेले काही नेते नेहरूंशी सहमत व्हायला इच्छुक नव्हते. त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट भागातून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑक्टोबर 1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला, तेव्हा S.A. डांगे यांनी नेहरू सरकारला त्यांच्याच पक्षाच्या हजारो नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यास मदत केली, जे वैचारिकदृष्ट्या चीनच्या जवळचे होते. जुलै 1964 मध्ये तो दिवस आला जेव्हा 100 चीन समर्थक कम्युनिस्टांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची औपचारिक घोषणा केली. नवीन पक्षाला खरी CPI म्हणण्याचा आग्रह होता, परंतु निवडणूक प्रक्रियेच्या अत्यावश्यकतेनुसार त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात मार्क्सवादी म्हणून ओळख जाहीर करावी लागली. ऋषिकेश इथला लक्ष्मण झुला 11 एप्रिल 1930 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. ऋषिकेशमध्ये गंगा नदीवर बांधण्यात आलेला हा पूल 184 फूट लांब आणि 5 फूट रुंद आहे. ज्या ठिकाणी हा पूल बांधला गेला तिथूनच प्रभू रामांचे भाऊ लक्ष्मण यांनी 2 तागाच्या दोरखंडाच्या साह्याने गंगा पार केली होती असं सांगितलं जातं. हा पूल ऋषिकेशच्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. मात्र आता या लक्ष्मण झुल्याच्या जागी काचेचा पूल बांधण्यात येतोय. हा पूल भारतामधला पहिला काचेचा पूल असणार आहे. या पुलाचं नाव असेल बजरंग सेतू. हा काचेचा पूल आधुनिक स्विंग तंत्रज्ञानानं सुसज्ज करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. महात्मा फुले हे समाज प्रबोधक, समाज सुधारक आणि लेखक होते. सप्टेंबर 1873 मध्ये महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज या नावाची संघटना स्थापन केली. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्रदान करणं, बालविवाहाला विरोध करणं आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणं हे त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं. फुले यांना समाजाला कुप्रथा आणि अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचं होतं. त्यांनी पुण्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा बांधली. आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं. पुढे सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 11 एप्रिल 1919 रोजी पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संघटना कामगार आणि श्रमिकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम बनवते. ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. या संघटनेला 1969 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या संघटनेचं संविधान जानेवारी ते एप्रिल 1919च्या दरम्यान क्युबा, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी लिहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी सध्या 187 देश जोडले गेलेले असून त्याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड इथे आहे.
अपोलो 13 हे मिशन 11 एप्रिल 1970 रोजी केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आलं. अपोलो 13 हे नासाच्या अपोलो कार्यक्रमातलं 7वं मानवयुक्त मिशन होतं. 13 एप्रिल रोजी अपोलो सर्व्हिस मॉड्यूलची ऑक्सिजन टाकी चंद्रावर जात असताना तुटली आणि कार्यक्रम तिथेच थांबवावा लागला. नासानं गायगेनी बचाव मोहीम आखली. ही बचाव मोहीम अपोलो मिशन कंट्रोल सेंटरच्या फ्लाईट कंट्रोल्स आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञांच्या टीमने पार पाडली होती. आज जागतिक पार्किन्सन्स दिन आहे. हा दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी पाळला जातो. पार्किन्सन्स हा वास्तविक एक असा आजार आहे ज्यामुळे हालचालींचा वेग मंदावतो, स्नायू कडक होतात आणि शरीरामध्ये थरथरण्याची समस्या वाढते. हा आजार सामान्यतः 60 वर्षाच्या वयानंतर दिसून येतो. लोकसंख्येचं आयुर्मान वाढत असताना पार्किन्सन्स दिनाचाही प्रसार वाढत आहे आणि या रोगाबद्दलची जागरूकताही वाढत आहे. हे होते आजचे अर्थात 11 एप्रिलचे दिनविशेष. आमची दिनविशेष मालिका तुम्हाला कशी वाटतेय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. तसंच आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.